नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, हा गव्हाचा प्लॉट तुम्ही बघू शकता ओंब्या निघण्याच्या अवस्थेमध्ये आहे। तर ह्या स्टेजमध्ये आपल्या ओंब्या लांब होण्यासाठी, लांब पडण्यासाठी आपण प्रॉपर कोणती फवारणी घेतली पाहिजे, कोणते कंटेंट असलेली औषधं घेतले पाहिजे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला त्याचं योग्य प्रमाण समजेल की नेमकं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे। त्याचबरोबर जर तुमची लेट पेरणी असेल गहू या पिकाची, तर सुरुवातीला तणनाशक कोणतं फवारलं पाहिजे, त्यानंतर पहिल्या फवारणीमध्ये जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी आपण कोणते औषधं घेतले पाहिजे, ही सविस्तर माहिती आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती उपलब्ध आहे। नक्की तेही व्हिडिओ तुम्ही चेक करा, यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे। तर चला आपण जाणून घेऊयात की ओंब्या लांब पडण्यासाठी, त्याचबरोबर गहू या पिकावरती काय होतं की ओंब्या निघण्याच्या अवस्थेमध्ये तांबेरा असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग असतील, यांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो। तर हा होऊ नये किंवा आलेला असल्यास हा नियंत्रणात आणण्यासाठी आपण कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे, कोणते कीटकनाशक वापरले पाहिजे, याबद्दलची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील। तर शेतकरी बांधवांनो, हा प्लॉट तुम्ही बघू शकता ओंब्या निघण्याच्या स्टेजमध्ये आहे। तर हीच योग्य वेळ आहे ही फवारणी करण्याची, कारण जेव्हा ओंब्या निघायला लागतात, ओंब्या बाहेर पडायला लागतात, त्यावेळेस आपल्याला ही फवारणी केल्यामुळे चांगल्या प्रकारे ओंब्या लांब होणार आहेत। हे बघू शकता, याला आपण फवारणी ही केलेली आहे, खूप छान प्रकारे रिझल्ट हे आलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट येण्यासाठी मी जे तुम्हाला औषधं सांगणार आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवातीला गव्हाचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी कोणते औषधं घेतले पाहिजे याबद्दलची जी सविस्तर माहिती अपलोड केलेली आहे तीही तुम्ही नक्की चेक करा जर तुमचा गहू लहान असेल, कारण आपण ह्या प्लॉटलाही त्याचप्रमाणे फवारणी केलेली आहे। तर आता रिझल्ट तुमच्या समोर आहेत, खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत, झाडांची हेल्दी ग्रोथ झालेली आहे। तुम्ही संपूर्ण प्लॉट बघू शकता, कुठेच तुम्हाला तांबेरा वगैरे किंवा इतर बुरशीजन्य रोग हे दिसणार नाहीयेत। तर ओंब्या निघण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या गहू या प्लॉटमध्ये खोडमाशी असेल, रस शोषणारे कीटक असतील, थ्रिप्स असतील किंवा मावा असेल, इत्यादी कीटकांचा प्रादुर्भाव झालेला हा दिसून येतो। तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला यामध्ये कीटकनाशक घेणं हे फार गरजेचं आहे। तर कीटकनाशक घेत असताना आपल्याला घारडा केमिकल कंपनीचं हमला 505 या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे घ्यायचं आहे। यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायफरमेथ्रिन हे कंटेंट प्रेझेंट आहे, यामुळे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट हे येत असतात। तर याचं वापर करत असताना याचं योग्य प्रमाण हे आपल्याला 2 ml प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे। म्हणजेच जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ml औषध घ्यायचं आहे, किंवा जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 40 ml असं या औषधाचं प्रमाण हे घ्यायचं आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, गहू या पिकामध्ये तांबेरा असेल किंवा करपा असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग असतील तर हे येऊ नयेत। आणि सध्या काय आहे की ढगाळ वातावरणामुळे वेगवेगळ्या किडींचा असेल किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे। तर हा येऊ नये याच्या नियंत्रणासाठी आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशकही अवश्य घ्यायचं आहे। तर बुरशीनाशक घेत असताना आपल्याला टाटा या कंपनीचं ताकद हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। यामध्ये हेक्झाकॅन्झॉल 5% प्लस कॅप्टन 70% हे कंटेंट प्रेझेंट आहे। तर याचा वापर करत असताना आपल्याला 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे। यामुळे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट हे येत असतात। बुरशीजन्य रोगांचा संपूर्णपणे नायनाट हा होत असतो, किंवा बुरशीजन्य जे इतर रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती हा होऊन देत नाही। तर हे आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे। यानंतर महत्त्वाचा मेन पॉईंट म्हणजे की ओंब्या लांब पडण्यासाठी, झाडांची चांगली हेल्दी ग्रोथ होण्यासाठी नेमकं पोषक कोणतं वापरायचं, नेमकं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर कोणतं वापरायचं।
तर यामध्ये आपल्याला सुमिटोमो या कंपनीचं होशी हे PGR वापरायचं आहे. यामध्ये जिब्रेलिक ॲसिड प्रेझेंट आहे, हे 0.001% प्रेझेंट आहे. तर हे आपल्याला घ्यायचं आहे. यामुळे ओंब्या ह्या लांब लांब जास्त पडणार आहेत. त्याचबरोबर झाडांची हेल्दी ग्रोथ होण्यासाठी मदत होणार आहे. झाडांना चांगली काळोखी येणार आहे, चांगली ग्रीनरी येणार आहे. तर हे आपल्याला आवश्यक घ्यायचं आहे. याचा वापर करत असताना हे आपल्याला प्रति लिटरसाठी 2 ml असं घ्यायचं आहे. म्हणजे जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 40 ml औषध घ्यायचं आहे, किंवा जर तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला 30 ml हे औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे. यामुळे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार आहेत ओंब्यात. तर शेतकरी बांधवांनो, मी जे तुम्हाला औषधं सांगितले आहेत ते तुम्हाला आवश्यक घ्यायचे आहेत. यामुळे खूप चांगल्या प्रकारे तुमचा प्लॉट डेव्हलप होणार आहे. जसा की हा झालेला आहे, यालाही आपण त्याच पद्धतीने सर्व शेड्यूल दिलेला आहे जे सुरुवातीपासून आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती गहू या पिकाचा आहे. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल.